स्टार्ट. अध्यक्ष महाराज, शासकीय कर्मचाऱ्यांकरिता असणारे सेवा नियम कालबाह्य झालेले आहेत, तेव्हा ते पुन्हा तयार केले जावेत असे सुचविणारा जो प्रस्ताव सभागृहापुढे माननीय सदस्यांनी सादर केला आहे, त्यावर माझे विचार थोडक्यात प्रकट करण्यासाठी मी आपल्या परवानगीने उभा आहे. परिच्छेद. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज जे सेवा नियम अंमलात आहेत त्यांच्या मागील मूलभूत तत्व कोणते, याचा प्रथम साधक बाधक विचार करणे इष्ट ठरेल. सध्याचे अंमलात असलेले सेवा नियम हे ब्रिटिशांनी आपल्या नोकरशाहीकरिता तयार केलेल्या नियमांचा वारसा असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषित असणे स्वाभाविक आहे. कारण ब्रिटिशांनी जे जे केले ते त्याज्य अशी भावना स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झाली. परंतु पूर्वग्रहदूषित असा दृष्टिकोन सोडून केवळ वस्तुनिष्ठ असा दृष्टिकोन स्वीकारून या नियमांचे परिशीलन केले तर आपल्या असे लक्षात येईल की हे नियम राजनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा व शिस्त या 3 पायाभूत तत्वांवर आधारित आहेत. राज्यपद्धती लोकशाही प्रधान असो अथवा नसो, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी आवश्यक अशी ही तत्वे आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा व शिस्त या 2 गुणांची प्रकर्षाने वाढ होणे देशाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या विकास योजना अंमलात आणणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर व कर्तव्य तत्परतेवरच बहुतांशी अवलंबून असते. आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात जी डोळ्यात भरण्याजोगी प्रगती केली आहे ती ब्रिटिश काळात तयार केलेल्या सेवा नियमांतील शिस्त व कर्तव्य तत्परता या 2 गुणांनी युक्त अशा शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेमुळेच झाली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. या सेवा नियमातील काही नियम आजच्या काळात कदाचित व्यवहार्य ठरणार नाहीत. उदाहरणार्थ, सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या लग्नात त्याला मिळालेल्या आहेरांचा तपशील शासनास सादर करण्यासंबंधीचा नियमच घ्या. या नियमाची अंमलबजावणी हल्ली क्वचितच होत असेल. प्रत्यक्षात तसा तपशील जवळजवळ कोणीच कळवीत नाही व कोणी विचारितही नाही. हा नियम कोणाही सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या शासकीय पदाचा गैरफायदा घेऊ नये यासाठी आहे. परंतु हल्लीच्या बदललेल्या जमान्यात अशा प्रकारच्या नियमांचे पालन किती मर्यादेपर्यंत शक्य आहे याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार होणे इष्ट ठरणार नाही काय? स्टॉप.